तर मला बरेच जणांचे मेसेज येतात, सर मला $100वर रिस्क मॅनेजमेंट सांगा. तर तुमच्याकडे जर $100 असतील तर तुम्ही डायरेक्ट रिअलमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठी चुकी करताय. तर तुम्हाला त्याचं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं आहे? तुमच्याकडे जर $100 असतील तर तुम्हाला प्रॉफॉर्म ट्रेडिंगकडे जायचं आहे. प्रॉफॉर्म ट्रेडिंगकडे तुम्ही $5,000 किंवा $10,000 तुम्ही अकाउंट बाय करू शकता. समजा $5,000 अकाउंट बाय केले, तुमचा $20 $30 ह्याची किंमत असणार आहे. 3-4 तुमचे अकाउंट येऊन जातील. तर $5,000वर तुमचं ओव्हरऑल 2 स्टेपचं अकाउंट जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10%चं ओव्हरऑल लिमिट असणार आहे. 10% म्हणजे तुमचे $500 आणि तुम्ही त्या $500वर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करू शकता. जरी तुमचं $500चं एखादं अकाउंट गेलं तरी पण तुमच्याकडे पैसे असणार आहेत तर नवीन अकाउंट बाय करण्यासाठी. आणि तुमचे जर रिअलमध्ये $100 जर गेले तर तुमच्याकडे जर कॅपिटल असेल नसेल ते तुमचं भाग आहे. तर पण तुम्ही $500मध्ये रिस्क मॅनेजमेंट करू शकता किंवा $1,000वर तुम्ही 10,000 असेल तर तुम्ही $1,000वर रिस्क मॅनेजमेंट करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या ट्रेडर मित्रांना शेअर करा जेणेकरून याचा फायदा होईल.